इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन भरती खोपोली स्थित मल्टीनॅशनल गम्प्रो कंपनीसाठी अनुभवी इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन आवश्यक। शैक्षणिक पात्रता व अनुभव 5 वर्षांचा इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन म्हणून अनुभव आवश्यक। खालील कामांचा अनुभव असणे आवश्यक: स्टार डेल्टा स्टार्टर वायरिंग व मोटर कनेक्शन, VFD वायरिंग कनेक्शन व पॅरामीटर सेटिंग, इलेक्ट्रिकल पॅनल वायरिंग, जनरेटर पॅनल कनेक्शन, इन्स्ट्रुमेंटेशन वायरिंग, AMF पॅनल कनेक्शन व ट्रबल शूटिंग। इतर माहिती: मध्यवर्ती उपनगरातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। कंपनीतर्फे सर्व आवश्यक सुविधा व आकर्षक पगार दिला जाईल। इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा। संपर्क 022 2579 3280। खालापूर तालुक्यातील गोदरेज आणि टाटा कंपनीतील स्थानिकांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या भूमिकेला वडवळ आणि तांबाटी येथे सर्वपक्षीय ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे। नितीन सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या प्रस्तावित एल्गार आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली होती। आंदोलन करण्यापूर्वी संबंधित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष किती रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत का याची माहिती घेणे आवश्यक असून आमचा या आंदोलनाला पाठिंबा नाही असे ते म्हणाले। स्टील असेल आणि गोदरेज असेल या दोन्ही संदर्भात तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे सुधाकर घारे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जी माय एल्गार त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे त्याला पाठिंबा देणार का? तर माझा प्रश्नच त्यांना त्या संदर्भात असा आहे की तिथे असलेली टाटा कंपनी असेल, गोदरेज कंपनी असेल, ही टाटा कंपनी आज तर त्या ठिकाणी आली नाही आणि तिथे असणारा जो रोजगाराचा प्रश्न असेल तर तिथले आज तरी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी रोजगाराची संधी नाहीये। आणि जर त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार असेल तर आज त्या ठिकाणी युनियन पण यांचीच आहे, सरपंच पण यांचा आहे, राष्ट्रवादीचा जो तालुका अध्यक्ष तो टाटा कंपनीमध्ये ओलनसोल अशा प्रकारे आहे, जिल्हा परिषद सदस्य यांचा आहे आणि आदिती असतील, तटकरे साहेब असेल, हे प्रमुख आहेत। त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या व्यवस्थेवर चर्चा करून तिथे काय प्रश्न असतील तर प्रश्न असतील तर मंजूर करून घेण्यात यावे। त्यासाठी फक्त राजकीय अजेंडा वापरून हे आंदोलन करत असतील तर त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाहीये, कारण त्या ठिकाणी आमच्या माहितीनुसार या दोन्ही ठिकाणी आज तरी कुठल्या प्रकारची भरती नाही। यामुळे वडवळ आणि तांबाटी येथील सर्वपक्षीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी कर्जत येथील शिवालय कार्यालयात जाऊन नितीन सावंत यांची भेट घेतली। यावेळी ग्रामस्थांनी गोदरेज कंपनीने स्थानिक ग्रामस्थांना सहकार्याची भूमिका घेत रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले। गोदरेज कंपनीने गावातील नागरिकांना रोजगाराच्या माध्यमातून सहकार्य केले असल्याने कंपनीबाबतची आपली भूमिका सकारात्मक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। तसेच नितीन सावंत यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करून त्यांना पाठिंबा दर्शवला। त्यानंतर सावंत यांनी ग्रामस्थांच्या भूमिकेला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे ग्रामस्थांना सांगितले। याबद्दल ग्रामस्थांनी नितीन सावंत यांचे आभार मानले आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर।